नाही तिकडे साखर तयार होत आणि ह्यांच्याकडे गांजा तयार होत असत कारण तेच असेल ना साखर जर तयार झाली तर एवढे भाव देऊ शकतात ते साखर न तयार होता धूर तयार होत असेल कारखान्यात मालक लोक भरपूर पैसे उधळले तिकडे औरंगाबादला यायला जाऊ तिकडे आणि आमच्या शेतकऱ्याचे पैसे द्यायचं म्हणलं की त्यांना मरण आहे पूर्ण तालुक्यातून आमचा वेळोवेळी ऊस पण जात नाही आणि ऊस गेल्यानंतर टायमाला बिल पण पडत नाहीत आमचा ऊस जाऊन जवळपास 1.5 महिना झालेला आहे अजून बिल पडलेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाला भाव देत नाही आहेत एका टायमाला बिल पण पडत नाही गेल्या वर्षीचे आमचे 100 रुपयाने पैसे पण राहिलेले आहेत आणि वेळोवेळी कारखान्यावर गेल्याच्या नंतर पडतील असं सांगत आहेत त्यामुळे हे आज उत्परिषद आम्ही इथं घेतलेली आहे आम्ही ज्या वेळेस मागच्या वेळेला जेव्हा कारखान्यावर आंदोलन केलं होतं त्यावेळेला आम्हाला अंगावर मारायला आले होते आणि आमचं आंदोलन धिंकारून लावलं कारखान्यावाल्यांनी जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 2700 रुपये टन भाव द्यायला तयार झालेत पण या 2 साखर कारखान्यांनी नकार दिला आहे 2700 रुपये टन द्यायला काय कारण असेल काय सांगाल तुम्ही कारण काय माहिती आता त्याला द्यायचं नसेल शेतकऱ्याला मारायचं असेल त्याला शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागते घामाचे पैसे त्याने द्यायला पाहिजे शेतकऱ्याला आणि ऊस परिषद त्याच्यानंच घेतलेली आहे आणि पैसे पण टायमाला मिळत नाहीत आमचे नाही तिकडे साखर तयार होत आणि ह्यांच्याकडे गांजा तयार होत असत कारण तेच असेल ना साखर जर तयार झाली तर एवढे भाव देऊ शकतात ते साखर न तयार होता धूर तयार होत असेल कारखान्यामध्ये या शेतकऱ्यांनी पाहत आहे की या 2 कारखान्यांना अक्षरशः त्यांच्या शब्दातून चपराक मारलेली आहे की ते म्हणतात की या साखर कारखान्यामध्ये गांजा तयार होत असेल त्यामुळे आम्हाला ते भाव देत काय सांगाल तुम्ही या कारखान्याला भाव द्यायला काय झालं वाहतूक कमी आहे सगळं खर्च कमी आहे पण हा कारखाना सतत म्हणतो भाव कमी आहे रिकोरी कमी काढायला आहे रिकोरी इकीच आहे एकच असे चोरून साखर इकीच आहे अशा कारखान्याला काय करायचं प्रशासनानं काही करीत काही नाही अशा कारखान्याला काय कारण काय असेल हे 2 कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाला 2700 रुपये टन भाव द्यायला तयार नाहीत काय कारण असेल कारण काहीच नाही कारण की याला भाव द्यायला काय झालेलं आहे दडपण आलेलं का असं नाही भाव द्यायला या कारखान्याला असं प्रशासनानं यांना ऊसानं बोलल्याशिवाय याला कळत नाही याला असं वाटतं तुम्ही वर्षभर मेहनत करता ऊस निर्माण करण्यासाठी आणि तुम्हाला साखर कारखाना भाव द्यायला तयार नाही तुम्हाला काय काय अडचणी आल्या वर्षभरामध्ये ऊस अडचणी तर भरपूर आल्या ह्याच्यामध्ये आणि प्रशासन बी याच्यामध्ये काही हे नाही पाठीमागच्या वेळेस पण आलते आणि त्यांचे ते डॉक्युमेंट दाखवले ते लग्नामध्ये मालक लोक भरपूर पैसे उधळले तिकडे औरंगाबादला यायला जाऊ तिकडे आणि आमच्या शेतकऱ्याचे पैसे द्यायचं म्हणलं की त्यांना मरण यायले आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतो ना त्याला काय आम्ही थोडंच असं मागतो बस